दीनदयाल उपाध्याय आणि श्यामाप्रसाद मुखर्जी. त्यातले दीनदयाल उपाध्याय आज आपल्याला बघायचे. दीनदयाल उपाध्याय. इव्हन बीजेपीचं कॉन्स्टिट्यूशन तुम्ही बघितलं, प्रत्येक पक्षाचं एक स्वतःचं संविधान असतं. त्या संविधानामधलं थर्ड आर्टिकल, तिसरं आर्टिकल मध्ये इंटिग्रल ह्युमनिझम नावाची टर्म आहे, एकात्मिक मानवतावाद. ती एकात्मिक मानवतावादाची कन्सेप्ट कोणी दिलेली आहे? दीनदयाल उपाध्याय यांनी दिलेली आहे. सो दीनदयाल उपाध्याय अशी व्यक्ती आहेत, आपण म्हणू की थोडे निग्लेक्टेड आहेत डिस्कोर्स मध्ये, विचारांमध्ये. अर्थात त्यांना कारण पण आहेत. ते म्हणजे की आपण म्हणू अशी त्यांची फिलॉसॉफी किंवा थॉट प्रोसेस ती ऑर्गनाइज करण्याचे फारसे प्रयत्न झाले नाहीत. त्यांचं इंटरप्रिटेशन आपापल्या परीने सगळ्यांनी करत राहिलं. पण नक्कीच काही थॉट आहेत त्यांचे की जे आपण म्हणू परीक्षेसाठी महत्वाचे आहेत, आपल्याला एसे इथिक्स दोन्हीच्या पर्स्पेक्टिव्हने आपण वापरू शकतो. सो एक तर कीवर्ड त्यांचा वापरायचा तो म्हणजे इंटिग्रल ह्युमनिझम. एकात्मिक मानवतावाद, इंटिग्रल ह्युमनिझम. एकात्मिक किंवा एकात्म मानवतावाद, इंटिग्रल ह्युमनिझम. काय बरं मला समजतं या टर्म वरून, काय अर्थ असेल याचा? इंटिग्रल ह्युमनिझमचा अर्थ काय असेल? तर जशी त्यांची पुढे आपण फिलॉसॉफी थॉट प्रोसेस बघत जाऊ तो हा इंटिग्रल ह्युमनिझमचा मिनिंग कळत जाईल. बट त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या सगळ्या गोष्टींच्या कोअर मध्ये, केंद्रामध्ये कोण असायला पाहिजे? माणूस. सेंट्रल प्रिन्सिपल, सेंट्रल आयडिया ऑफ एनिथिंग, मग ती इकॉनॉमी असेल, अर्थव्यवस्थेमध्ये सेंट्रल मध्यवर्ती भागी कोण असायला पाहिजे? माणूस. समाज व्यवस्थेमध्ये मध्यवर्ती कोण असायला पाहिजे? माणूस. पॉलिटिकल जी तुमची सिस्टीम आहे, राजकीय व्यवस्था आहे, त्याच्यात पण कोण असायला पाहिजे? सेंटरमध्ये माणूस. मग तुम्ही इकॉनॉमिक घ्या, पॉलिटिकल घ्या, सोशल घ्या, कोणत्याही प्रकारची सिस्टीम घ्या, सगळ्याच्या केंद्रबिंदू काय असायला पाहिजे? माणूस. राईट डाऊन फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ इंटिग्रल ह्युमनिझम, एकात्मिक मानवतावाद. ह्युमन बीइंग ऍट अ कोअर पोझिशन. ह्युमन बीइंग ऍट कोअर पोझिशन. मानव सर्व व्यवस्थेचा केंद्रबिंदू असायला पाहिजे. सर्व व्यवस्थेचा केंद्रबिंदू कोण असणार आहे? माणूस. मग सगळ्या इकॉनॉमिक सिस्टीमकडे, तुमच्या पॉलिटिकल सिस्टीमकडे ते काय करतील? त्याच अँगलने बघतील की त्याच्या सेंटरमध्ये माणूस आहे का. मग त्यांना विचारलं की ह्या इंटिग्रल ह्युमनिझमनी कॅपिटलिझमकडे बघा, भांडवलशाहीकडे बघा, काय म्हणतील बरं ते? कॅपिटलिझमच्या कोअरमध्ये, त्याच्या गाभ्यामध्ये, त्याच्या केंद्रावरती माणूस आहे का? आहे का कॅपिटलिझमच्या कोअरवरती माणूस भांडवल मतामध्ये? तर कॅपिटलिझमचं कोअर काय आहे? प्रॉफिट. मला काय मिळालं पाहिजे? नफा. कॅपिटलिझमचं कोअर काय आहे? कॉम्पिटिशन. तुम्ही काय करत राहा? सतत स्पर्धा करत राहा. सो ग्रीड. आपण म्हणू की प्रोडक्शन कशासाठी करायचं? मला प्रॉफिट मिळायला पाहिजे यासाठी. असं आहे का प्रोडक्शन यासाठी मी करतोय की माणसाचं आयुष्य चांगलं व्हावं? प्रोडक्शन यासाठी करतोय की माणसाला चांगला रोजगार मिळावा? तसं झालं असतं तर ते काय झालं असतं? एकात्मिक मानवतावादाकडे गेलं असतं. सो कॅपिटलिझम त्यांना का नकोसा वाटतोय? कारण ते माणसाच्या केंद्री नाही. म्हणूनच मी काय करतो, मला जेव्हा प्रॉफिट कमवायचं आहे आणि मी कॅपिटलिस्ट आहे, त्यावेळेला माझ्याकडच्या कामगारांचं शोषण करून मी तो प्रॉफिट कमवतो. सध्या कॅपिटलिझम मध्ये प्रॉफिट कसा कमवला जातो? तर मार्जिन जे आहे की वर्करचा पगार कमी ठेवायचा आणि प्रॉफिट मॅक्झिमाइज करायचा. जो जर त्यांच्या सेंटरमध्ये माणूस असता तर त्यांनी तो प्रॉफिट काय केला असता? मिनिमाइज केला असता आणि त्या वर्करचा पगार वाढवला असता. कम्युनिझम जे आहे, साम्यवाद, त्याच्याकडे हे कसं बघत असतील?
ओके, आता कम्युनिझम मध्ये मी काय करायचंय, सोसायटीचा विचार करायचा, समाजाचा विचार करायचा आणि समाजाच्या कल्याणासाठी जे जे गरजेचं आहे ते व्यक्तीला करायला लावायचं. सो माझ्या एकट्याची मालकी कशाच्या गोष्टीची असणार आहे का, इंडिव्हिज्युअल ओनरशिप असणार आहे का, ती काय असणार, कलेक्टिव्ह ओनरशिप. पण ठीक आहे, मोठा आयडियल आहे ना कलेक्टिव्ह ओनरशिप. मग माझ्या एकट्या व्यक्तीचं काय, माणसाचं काय. पुन्हा एकदा कम्युनिझम ऍट द कोर त्याच्या काय नाहीये, ह्युमन बिंग नाहीये. सो कम्युनिझम आणि कॅपिटलिझम दोघांना पण ते नाही का म्हणतात, कारण त्याच्या दोन्हीच्या मध्यभागी केंद्रबिंदूमध्ये कोण नाहीये, ह्युमन. त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की ह्या दोन्ही सिस्टीम काय करतात, दे डिह्युमनाइज, काय करतात ते, डिह्युमनाइज. माणसाला माणूस म्हणून ट्रीट करत नाहीत, येते लक्षात, म्हणून त्यांना ते नको वाटत आहे. मग त्यांना विचारलं तुमच्या इकॉनॉमी, हे समजलंय का, जर ह्यांना विचारलं उपाध्यायांना, दीनदयाळ उपाध्यायांना की काय म्हणणं आहे बरं तुमचं कॅपिटलिझम बद्दल, ते काय म्हणतील, आधी काय बघा, कोरला कोण आहे, माणसं आहेत का, नाही दिसत आहेत, प्रॉफिट दिसतोय, ग्रीड दिसते, कॉम्पिटिशन दिसते. सो ते काय असू शकत नाही, इंटेग्रल ह्युमनिझमचा पार्ट असू शकत नाही. मग त्यांना आपण प्रश्न विचारला की बाबा तुमच्यानुसार काय इकॉनॉमीचे ऑब्जेक्टिव्ह असायला पाहिजे, बरोबर ना. जर कॅपिटलिझम पण नको, कम्युनिझम पण नको, तर ते म्हणतात की कुठली अशी फिलॉसॉफी आयडिया नाही, काही प्रिन्सिपल असायला पाहिजे ते इकॉनॉमीमध्ये. पहिलं प्रिन्सिपल आणि पहिली प्रायोरिटी असायला पाहिजे, दॅट इज एम्प्लॉयमेंट. लोकांना काय मिळालं पाहिजे, रोजगार. आपण असं म्हणतो ना बघा की प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीला काय मिळालं पाहिजे, पुरेसं जेवायला मिळालं पाहिजे. म्हणजे जे काम करतायत त्यांना काय मिळालं पाहिजे, जेवायला मिळालं पाहिजे. ते म्हणतात प्रत्येक जण जेवणारा त्यांना काम मिळालं पाहिजे. त्याचा बेस काय असायला पाहिजे, जो जो खातोय त्यांनी काम केलं पाहिजे. एम्प्लॉयमेंट कशासाठी गरजेचा, पुन्हा एकदा व्यक्तीला जर चांगलं जगायचं असेल, परत व्यक्ती केंद्री, इंटिग्रल ह्युमनिझम मध्ये तो व्यक्ती केंद्रित आहे आणि त्याला जर चांगलं प्रतिष्ठेने जगायचं आहे, माणूस म्हणून जगायचं, तर पहिल्यांदा काय लागतं, एम्प्लॉयमेंट. सो प्रायमरी एम काय असायला पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह काय असायला पाहिजे इकॉनॉमीचं, एम्प्लॉयमेंट. फुल एम्प्लॉयमेंट मस्ट बी प्रायमरी कन्सिडरेशन ऑफ इकॉनॉमिक सिस्टीम. पूर्ण रोजगार मिळवून देणं, पूर्ण रोजगाराची स्थिती असणं, हे काय असायला पाहिजे, प्राथमिक जबाबदारी किंवा प्राथमिक बाब असायला पाहिजे. फुल एम्प्लॉयमेंट शुड बी प्रायमरी कन्सिडरेशन ऑफ इकॉनॉमिक सिस्टीम. त्यानंतर ते म्हणतात की ती इकॉनॉमिक सिस्टीमनी काय करायला पाहिजे, ॲश्युरिंग मिनिमम स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग टू दी पीपल. अशी आपल्याला व्यवस्था पाहिजे, आर्थिक व्यवस्था पाहिजे की जी काय करेल, किमान राहणीमानाचा चांगला दर्जा माझा मेंटेन राहील. सो ॲश्युरिंग मिनिमम स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, किमान राहणीमानाचा चांगला दर्जा मला मिळाला पाहिजे. मिनिमम स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, जगण्यासाठी जो किमान स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग लागतो, मिनिमम लागतो, तो तरी मिळाला पाहिजे. पण त्यांचा जो इंटिग्रल ह्युमनिझम आतापर्यंत ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटलं असेल की तो सेल्फ सेंटर्ड आहे, तो ऍक्च्युली नाही. ते काय म्हणतात की तो सेल्फ सेंटर्डनेस नंतर नंतर वाढवत काय नेला पाहिजे, युनिव्हर्स सेंटर्ड नेला पाहिजे. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की एक स्टेटमेंट एक बाजूलाच लिहून घ्या त्यांचं, human being should aspire for universal spirituality, universal
spirituality and universal consciousness, going beyond individualistic spirituality or consciousness. सो व्यक्तिगत आत्मिकतेकडून कशाकडे जायला पाहिजे? सार्वत्रिक आत्मिकतेकडे जायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ मला माझ्यासोबत दुसऱ्यांचा पण विचार करायचा आहे असं दिसतंय त्याच्यामध्ये, जे आपण ओव्हरऑल इंडियन फिलॉसॉफीमध्ये सगळ्यांमध्ये दिसतंय. ओके, आता पहिलं आपण ह्याच्या आधीच ऑब्जेक्टिव्ह काय लिहिलं? मिनिमम स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. आता माझ्या किमान गरजा भागतायत आणि तुम्ही म्हणता की युनिव्हर्सचा विचार करा, जगाचा विचार करा. कसं होणार आहे? माझंच कसं तरी भागतंय ना. तर ते दुसरं तत्व सांगतायत. बघा, सगळ्यांना समजा युनिव्हर्स आपण म्हणू बेसिक मिनिमम मिळालं, तर आता त्या बेसिक मिनिममच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी इन्क्रीज करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, जेणेकरून आपण ग्लोबल प्रोग्रेसचा, ओव्हरऑल सगळ्यांच्या प्रोग्रेसचा काय करू शकतो? प्रगतीचा विचार करू शकतो. सो नेक्स्ट प्रिन्सिपल त्यांच्या इकॉनॉमीचं, increase above this minimum standard, increase above this minimum standard, so as to acquire means, increase above this minimum standard, so as to increase means to contribute to world progress, so as to increase means, so as to increase means, so as to increase means to contribute to the world progress, to world progress. म्हणजे या किमान राहणीमानाच्या दर्जाच्या पलीकडे जाऊन काय करायला पाहिजे? काही साधनं मिळाली पाहिजेत मला. कशासाठी? तर जागतिक प्रगतीसाठी मी काय करू शकतो? योगदान देऊ शकतो. जागतिक प्रगतीसाठी मी योगदान कधी देईन? जेव्हा माझ्याकडे माझ्या किमान गरजा भागवण्याच्या पलीकडे काहीतरी आहे तेव्हा देईन. सो थोडक्यात ते मिनिमम स्टँडर्डच्या पलीकडे जायला पाहिजे असं म्हणतात. पुढे मिनिंगफुल एम्प्लॉयमेंट असायला पाहिजे. अर्थपूर्ण रोजगार. अर्थव्यवस्थेने मला काय दिलं पाहिजे? मिनिंगफुल एम्प्लॉयमेंट, अर्थपूर्ण रोजगार. सध्याच्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भात हे खूप महत्वाचं आहे. लोकांना काय होतंय? पडेल ते काम करावं लागतंय. किती लोकांचा मिनिंगफुल रोजगार आहे याच्यावर प्रश्न गेला तर आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात काय लोक मग तसे अनएम्प्लॉयडच आहेत असं बोलायला लागेल. सो मिनिंगफुल एम्प्लॉयमेंट असायला पाहिजे असं ते म्हणतात. त्याच्यानंतर ते म्हणतात अवॉइड वेस्ट. जितकं शक्य आहे रिसोर्सेस वापरताना तिथं तुम्ही काय करायला पाहिजे? वेस्ट अवॉइड करायला पाहिजे. याचा अर्थ घाण कमी निर्माण होणं, जास्त ते रिसोर्सेस वाया न जाणं, टाकाऊ असे पदार्थ जास्त तयार न होणं याची काळजी घेतली पाहिजे. मिनिंगफुल एम्प्लॉयमेंट म्हणजे समजा आपण म्हणू जे ह्या पुण्यामधल्या ब्रिजच्या खाली सकाळी उभे असतात, कोणीतरी येऊन कॉन्ट्रॅक्टर त्यांना काय करेल त्या दिवशीचा रोजगार देईल, त्यांना मिनिंगफुल एम्प्लॉयमेंट आहे का? दुसरं, मिनिंगफुल एम्प्लॉयमेंटचा फिलॉसॉफिकल मिनिंग बघायचं गेलं तर काय असेल त्याच्यात? देअर शुड बी सेन्स ऑफ पर्पज. यार हा त्यातून काहीतरी हे करतोय म्हणजे मी त्या कामातून काही ना काहीतरी माझ्याकडे पर्पज आहे जनरेट करायचं. मी आपलं करायचं म्हणून मेकॅनिकल करत नाही. म्हणजे मशीन आणि माझ्यात काही फार फरक नाहीये जर ते मिनिंगफुल नसेल तर.
दुसरं चॉईस असायला पाहिजे, ते तुमच्यावरती कोणी लादलेलं नसायला पाहिजे. सो काहीतरी त्यातून आपण म्हणू कन्स्ट्रक्टिव्ह असं झालं पाहिजे. सो वेस्ट अवॉइड करा. त्यांचा नंतरचा मुद्दा महत्वाचा आहे. बरेच लोक त्यांच्याकडे असं बघितलंय की ते स्वदेशी स्वदेशी बोलतात. सो गांधीजी आणि यांच्या फिलॉसॉफीमध्ये बराच ओव्हरलॅप आहे. एक तर स्वदेशी, दुसरं डिसेंट्रलायझेशन, विकेंद्रीकरण. यांचं म्हणणं जिथे शक्य असेल तिथे काय करायला पाहिजे, विकेंद्रीकरण करायला पाहिजे. परत कॅपिटलिझम वगैरेचा विरोध, हे पण काय करतात, गांधीजींच्या जवळ जाणारे आहेत. सो ते म्हणले स्वदेशी जास्तीत जास्त आपण कशाचा पुरस्कार केला पाहिजे, स्वदेशीचा. मग ते जे आपण बाहेरून घेऊ त्याच्याबद्दल त्यांचं काय म्हणणं असेल, वेस्टर्न सोसायटी मधून निगेटिव्ह असेल. पण ते म्हणतात दोन गोष्टी आहेत, वेस्टर्न लाईफस्टाईल, पाश्चात्य जगण्याची पद्धत, आणि वेस्टर्न सायन्स. ते दोन गोष्टीमध्ये काय करतात, डिस्टिंक्शन करतात. पाश्चात्य विज्ञान हे वेगळी गोष्ट आहे, वेस्टर्न सायन्स ही एक वेगळी गोष्ट आहे, आणि वेस्टर्न लाईफस्टाईल ही वेगळी गोष्ट आहे. ते म्हणतात वेस्टर्न लाईफस्टाईल आपल्या काही कामाची नाही, कारण लाईफस्टाईल ही आपण आपल्यानुसार डेव्हलप करायची असते. वेस्टर्न सायन्स आपण घेऊ शकतो. बट ऍट द सेम टाइम ते वेस्टर्न सायन्स घेताना काय करायला पाहिजे, ते इंडियाच्या नुसार बदललं पाहिजे. आपल्याला टेक्नॉलॉजी इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये कशी पाहिजे, तर ते म्हणतात भारतीय टेक्नॉलॉजी असा शब्द वापरतात, की इंडियाच्या परिप्रेक्षात, इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये त्याच्यात जर बदल केले तर त्याला आपण काय म्हणणार, भारतीय तंत्रज्ञान किंवा भारतीय टेक्नॉलॉजी. सो दोन शब्द ते वापरतायत, वेस्टर्न लाईफस्टाईल आणि वेस्टर्न सायन्स. सो हा पण आस्पेक्ट आहे जो इतिक्षा बऱ्याच आन्सर मध्ये तुम्हाला वापरता येईल, की वेस्टर्नायझेशनच्या कंटेक्स्ट मध्ये किंवा ग्लोबलायझेशन मध्ये देयर इज अ ब्लाइंड इमिटेशन ऑफ वेस्टर्न लाईफस्टाईल. व्हॉट वी नीड मोर इज अ वेस्टर्न सायन्स. मग ते सायन्स बघताना त्याने जे शोध लावले ते नाही, सायन्स इज इटसेल्फ आउटलुक. तो बघण्याचा वे आहे, रॅशनली बघण्याचा, कार्यकारण भावानुसार बघण्याचा. सो त्याच्याकडे पण बघितलं पाहिजे. नेक्स्ट, जसं आधी म्हटलं, इंटिग्रल ह्युमनिझमचा कोर काय असणार आहे, सेंटर काय असणार आहे, ह्युमन. सो इकॉनॉमीचं सेंटर मध्ये काय असेल, ह्युमन. त्याला ते एक शब्द वापरतात, अर्थायाम. त्यात एक खूप चांगलं हे आलंय बघ, त्या ह्याच्यामध्ये एक आर्टिकल मध्ये पण आलं होतं. त्या अर्थायाम मध्ये काय अपेक्षित आहे, धनाचा प्रभाव आणि धनाचा अभाव दोन्ही गोष्टी नसायला पाहिजेत. खूप सुंदर संकल्पना आहे बघा. धनाचा प्रभाव पण नको, इन्फ्लुएन्स ऑफ वेल्थ पण नको, ऍट द सेम टाइम अब्सेन्स ऑफ वेल्थ असेल म्हणून मला काही प्रॉब्लेम होतात असं पण नको. सो अशी लोक नको की ज्यांच्याकडे धन नाहीये, वेल्थ नाहीये. बरोबर, हे थोडक्यात गरिबी नसायला पाहिजे, लोकांमध्ये दारिद्र्य नसायला पाहिजे, धनाचा अभाव नको, पण त्याच्यासोबत धनाचा प्रभाव नको. वेल्थ आहे म्हणूनच काय होते, सगळ्या गोष्टी होत आहेत असं पण नको. जसं की कार ऍक्सिडेंटचं परत एकदा एक्झाम्पल, कशाचं एक्झाम्पल आहे ते, पुन्हा एकदा धनाचा प्रभाव, इन्फ्लुएन्स ऑफ वेल्थ. ते म्हणतायत अर्थायाम याच्या सेंटरमध्ये माणूस असेल आणि तिथे काय असणार आहे, धनाचा प्रभाव पण नसणार आहे आणि धनाचा अभाव पण नसणार आहे. भारतीय टेक्नॉलॉजी असं ते म्हणतात, की भारताची वेगळी विशिष्ट अशी टेक्नॉलॉजी असायला पाहिजे. त्यानंतर ते म्हणतात की इकॉनॉमिक सिस्टीम शुड प्रिझर्व और कन्झर्व युअर कल्चरल व्हॅल्यूज. म्हणजे आता सध्या काय होतंय बघा, इकॉनॉमिक सिस्टीमने आपल्या कल्चरल रूटच डायरेक्टली काय होत आहेत, काढून टाकले जात आहेत, कापले जातात असं वाटायला लागलेलं आहे. सो त्या कंटेक्स्ट मध्ये ते म्हणतात इकॉनॉमिक सिस्टीम शुड नॉट डॅमेज युअर कल्चरल व्हॅल्यूज और कल्चरल प्रिन्सिपल्स. सो संस्कृती माझी टिकून राहिली पाहिजे इकॉनॉमिक सिस्टीम मध्ये, अशी इकॉनॉमिक सिस्टीम असायला पाहिजे.
डेमोक्रेसी बद्दल ते बोललेले आहेत. त्यांचं म्हणणं की डेमोक्रेसी असायला पाहिजे, लोकशाही काय गरजेचे. लोकशाहीला ते एक शब्द वापरतात, जनराज्य. कोणता शब्द वापरतात? लोकांचं राज्य, तर जनराज्य. पण ते म्हणतात जनराज्य शुड बी रूटेड इन धर्मराज्य. जनराज्य शुड बी रूटेड इन धर्मराज्य. जनराज्याचा राज्याची मुळं कशाच्या खोलवर रुजली पाहिजेत? कशात खोलवर रुजलेली असायला पाहिजेत? धर्मराज्य. आता हा धर्मराज्य काय प्रकार आहे? धर्मराज्य काय प्रकार आहे? सो त्याला आपण असं म्हणू शकतो का, त्यांना धर्मराज्य म्हणजे रिलिजन अपेक्षित आहे? तर ते म्हणतात रिलिजन म्हणजे सेक्ट, ज्याला आपण पंथ संप्रदाय म्हणतो. रिलिजन आणि धर्म ही एकच गोष्ट नाही. जेव्हा ते धर्मराज्य म्हणतात तेव्हा त्यांना तो सेक्ट अपेक्षित नाहीये. आता रिलिजन किंवा ऍक्च्युअली धर्म कोणत्या अर्थाने वापरलाय तिथे? मग याचा अर्थ ड्युटी, मॉरल कंडक्ट, अशा अँगल, नैतिक आचरण, या दृष्टीने तो धर्म शब्द वापरलेला आहे. म्हणून धर्मराज्य जर ते त्यांना अपेक्षित असलं तरी ज्याला आपण म्हणतो ना थिओक्रेटिक स्टेट, म्हणजे जो असं राज्य की ज्याच्या आधारावर, ज्याचा आधार काय आहे? धर्म आहे. पाकिस्तान थिओक्रेटिक स्टेट म्हणतो आपण त्याला. आपल्याला सिक्युलर स्टेट म्हणतो, आपल्याला धर्मनिरपेक्ष राज्य. सो त्यांना थिओक्रेटिक स्टेट अपेक्षित आहे का? भारत नाही. त्यांना काय अपेक्षित आहे? फ्रीडम ऑफ रिलिजन. असं स्टेट तुमचं धर्मराज्य असायला पाहिजे की ज्याच्यामध्ये काय असेल? प्रत्येक धर्माला रिलिजियस फ्रीडम असेल. त्यांचं म्हणणं आहे की धर्म का असायला पाहिजे? म्हणजे धर्म काय आहे? कंडक्ट आहे, मॉरल कोड ऑफ कंडक्ट आहे. कशासाठी? जर समाजात पीस, शांतता पाहिजे तर तुम्हाला काय पाहिजे? धर्मराज्य पाहिजे. सो पीस, हार्मोनी याच्यासाठीचा सोर्स काय आहे? तुमचा धर्मराज्य आहे. आणखी एक आस्पेक्ट आहे त्यांचा त्या धर्मराज्य या शब्दामध्ये. ते म्हणतात की डेमोक्रेसी ही काय असते? राईट ओरिएंटेड असते. डेमोक्रेसीमध्ये लोकांना काय महत्व दिलं जातं? लोकांच्या हक्कांना महत्व दिलं जातं. ते म्हणतात धर्मराज्य याचा अर्थ ड्युटी ओरिएंटेड ते असणार आहे. लोकांच्या कर्तव्यावरती त्याच्यामध्ये भर दिला जाणार आहे. सो पुन्हा एकदा ड्युटीचा जेव्हा आस्पेक्ट येईल तेव्हा पण त्यांना तुम्ही वापरू शकता. युपीएससीने एकदा प्रश्नामध्ये विचारलं होतं, इन कंटेक्स्ट ऑफ सिव्हिल ऍक्टिव्हिटीज, नागरी जीवनामध्ये तुमच्या मते पॅट्रियोटिझम काय? तर त्यांनी सांगितलं आपल्या ड्युटी लक्षात असणं, ड्युटी माहित असणं, हे सुद्धा काय असू शकतं? ते पॅट्रियोटिझम असू शकतं. आलं इथपर्यंत लक्षात? देन काही हिंदी शब्द तुम्ही जसे तसे त्यांचे वापरू शकता. समग्रता, समग्रता, संतुलन व समन्वय. संतुलनला आपण काय म्हणणार? बॅलन्स अँड कोऑर्डिनेशन. समग्रता इंटिग्रेशन किंवा इंटिग्रेटेड अप्रोच. सो समग्रता का म्हणजे काय? देशामधला कुठलाही प्रॉब्लेम असेल, देशामधला कुठलाही प्रश्न असेल, त्याचा समग्रपणे विचार केला पाहिजे. असा तुटक फ्रॅगमेंटेड विचार नको. कसा विचार करा? समग्र. देशाच्या प्रश्नांचा, देशाच्या समस्येचा कसा विचार करायला पाहिजे? समग्रपणे विचार करायला पाहिजे. जसं की आता ते रोड ऍक्सिडेंटची पुन्हा एकदा त्याचा इकॉनॉमिक विचार करा, पॉलिटिकली विचार करा, सोशली विचार करा, कल्चरली, इथिकली विचार करा. असा समग्रपणे विचार करा, तेव्हाच तुम्हाला काय सापडेल? उत्तर. सो समग्रता. संतुलन आणि समन्वय म्हणजे काय? की जिथे जिथे डायव्हर्सिटी असेल, जिथे जिथे वेगळेपण असेल, तिथे तिथे तुम्हाला काय करायचं आहे? ते संतुलन आणि समन्वय इस्टॅब्लिश करायचं आहे. बॅलन्स अँड कोऑर्डिनेशन.
सो दीनदयाल उपाध्याय, जस्ट मला कीवर्ड एकत्र आणायचे आहेत. काय काय असतील कीवर्ड? इंटिग्रल ह्युमॅनिझम, एकात्मिक मानवतावाद, पुढे काय? ओके, ह्युमन सेंट्रिक किंवा कोर, मानव केंद्री सगळ्या गोष्टी तुमच्या असायला पाहिजेत. पुढे डिह्युमनायझेशन, पुढे फुल एम्प्लॉयमेंट, मीनिंगफुल एम्प्लॉयमेंट, मिनिमम स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, युनिव्हर्सल कॉन्शियसनेस किंवा स्पिरिच्युअलिटी. त्यांनी आणखी एक शब्द वापरलाय जो त्यांच्या रायटिंग मध्ये येतो, तो आहे, काय प्रोनाउन्सिएशन करायचं बरं याचं? रोबोट मधला चिट्टी. चित्त ज्याला आपण म्हणतो, माझं चित्त, कॉन्शियसनेस, अगेन कॉन्शियसनेसच्या कंटेक्स्ट मध्ये संस्कृत शब्द आहे तो वापरलेला आहे. सो जो युनिव्हर्सल कॉन्शियसनेस, त्यांचं म्हणणं ते जे जागतिक सार्वत्रिक असं कॉन्शियसनेस आहे त्याला त्यांनी चित्ती असा शब्द वापरलेला आहे. कॉन्शियसनेसला मराठीमध्ये काय म्हणणार? युनिव्हर्सल कॉन्शियसनेस, जागृत कार्यशक्ती. ती कार्यशक्ती कशी आहे? जागृत, कॉन्शियस म्हणूनच आहे ना ते, कॉन्शियसनेस. आता त्यांना विचारलं की सांगा बरं इथिकल गोष्ट कोणती आणि इथिकल गोष्टी कोणती? ते म्हणतील या चित्तीला जे वाटेल ते, माझ्या चित्ताला जे वाटेल ते, या कॉन्शियसनेसला वाटेल ते, त्या जागृत कार्यशक्तीला वाटेल ते चांगलं, जर नाही वाटलं तर ते वाईट. सो सिंपल रूल ऑफ डिटरमाइनिंग, राईट डाउन, simple rule for determining merit and demerit of particular action. Simple rule of determining merit or demerit of particular action. Simple rule of determining merit and demerit of particular action is whatever approved by chitti or chitta, whatever approved by chitti is right or has merit. सो मी काय विचारलं त्या चित्ताला, युनिव्हर्सल कॉन्शियसनेसला, आणि त्याने जे उत्तर दिलं ते काय असणार आहे? माझं नैतिक अनैतिक ठरवणारी गोष्ट. सो एक त्यांनी आपल्याला काय दिलंय? योग्य अयोग्य ठरवण्याची, मापन करण्याची एक हे दिले. त्याच्यामध्ये हे कुणामध्ये आहे? आपल्या स्वतःमध्ये आहे. युनिव्हर्सल कॉन्शियसनेस, अगेन परत एकदा ते कन्सायन्स मध्ये वापरता येणारी गोष्ट. कन्सायन्स म्हणजे असं काहीतरी आपण म्हणू ऍबस्ट्रॅक्ट गोष्ट नाही ती. ह्यांनी काय दाखवली आहे? ती जागृत असते, तुमच्यामध्ये कॉन्शियसच असतं. त्याच्यानंतर आणखी कोणते कीवर्ड सर? अर्थायाम, अर्थायाम एक वापरलं पाहिजे. भारतीय टेक्नॉलॉजी, जनराज्य, धर्मराज्य, अर्थप्रभाव, इन्फ्लुएन्स ऑफ वेल्थ और अब्सेन्स ऑफ वेल्थ, हे दोन्ही नसायला पाहिजे. सो इकॉनॉमिक अँगलनी तो परत ते असं म्हणतात की जे प्रोडक्शन तुम्ही करताय ते प्रोडक्शन इकॉलॉजिकल लिमिट्स बघूनच केलं पाहिजे. कॅरिंग कॅपॅसिटी ज्याला आपण म्हणतो, धारण क्षमता. अर्थात हे मुद्दे आपण आधी नाही घेतले कारण इन अ वे हे आपण वापरतोच, म्हणजे त्यासाठी खास करून त्यांना वापरण्याची काही गरज नाही. रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन असायला पाहिजे, आपला उपभोग पण जबाबदार असायला पाहिजे असं पण ते म्हणतात.
बट अगेन ठीक आहे, दुसरे व्यक्ती किंवा दुसऱ्या बाबी आहेत त्यासाठी, SDG आहेत वगैरे. सो स्पेसिफिकली लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी आपण दीनदयाल उपाध्याय यांच्या बघितलेल्या आहेत. एकदा